नाशिक लोकसभेच्या जागेवरून महायुतीतील तिढा वाढलाय। भाजपकडून दिनकर पाटील इच्छुक आहेत। त्यांचा मुलगा अमोल पाटील, आमदार देवयानी फरांदे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी आज मुंबईत सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। काल शिंदे गटाच्या हेमंत गोडसे यांच्या शक्तीप्रदर्शनानंतर भाजप नेत्यांनी ही भेट घेतली। फडणवीसांसोबत या पदाधिकाऱ्यांनी जवळपास तासभर चर्चाही केली। नाशिकची जागा भाजपला मिळावी अशी मागणी आमदार देवयानी फरांदेंनी या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना केली आहे। नाशिकच्या जागेसाठी महायुतीत जोरदार रस्सीखेच पाहायला मिळते। शिवसेना शिंदे गटाकडून विद्यमान खासदार हेमंत गोडसे इच्छुक आहेत, तर भाजपकडून दिनकर पाटील देखील तितकेच आग्रही आहेत। नाशिक लोकसभेची जागा ही भारतीय जनता पार्टीला मिळावी हे आमच्या प्रत्येक भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याची, सर्व आमदारांची, पदाधिकाऱ्यांची ही मनापासूनची इच्छा आहे की मध्ये ही जागा भारतीय जनता पार्टीला मिळावी अशी आमची साहेबांची चर्चा झालेली आहे। आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या, आमदारांच्या भावना ज्या आहेत ह्या सखोल पद्धतीने माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी ऐकून घेतलेल्या आहेत आणि सदर विषयाच्या बाबतीमध्ये आमच्या भावना ते वरिष्ठ स्तरावरती योग्यरित्या पोहोचवतील अशा पद्धतीचं आम्हाला त्यांनी आश्वासन दिलं आहे।